शेती परवडत नाही किंवा शेती तोट्यात जाते असं आपण कंटिन्यू म्हणत असतो। याचं कारण एक आहे की तुम्ही जर शेतामध्ये जो माल पिकवता त्याला एकतर बाजारामध्ये व्यवस्थित दर मिळत नाही किंवा तो नैसर्गिक आपत्तीमुळे तो खराब होतो किंवा त्याचं प्रोडक्शन व्यवस्थित निघत नाही। तर त्यावरती एकात्मिक शेती पद्धती किंवा मिश्र पीक पद्धती मात करू शकते। याचं एक डेमो मॉडेल मी आता तुम्हाला दाखवतोय। मी ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेतामध्ये 4 फळपिकांची लागवड केलेली आहे एकाच वेळेस आणि यासोबतच 3 ते 4 अंतर्गत मिश्र पिकं लावलेले आहेत। आता जर तुम्ही बघितलं तर ही पपईची लागवड तुम्ही बघू शकता। अख्खी लाईन मध्ये तुम्हाला पूर्ण पपई दिसेल। दुसरा मुद्दा, पपईच्या अगदी 5 फुटाच्या अंतरावरती हा आवळ्याचं झाड लावलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं सीताफळ दिसेल आणि एक लाईन पपईची आणि दुसरी लाईन शेवग्याची तुम्हाला दिसेल। आता या लाईन मध्ये तुम्हाला पपई दिसणार नाही पण शेवगा दिसेल। असे चार फळांचं या ठिकाणी लागवड केलेली आहे। यासोबतच या 2 झाडाच्या मध्ये तुम्ही जर बघितलं तर हे आहे रताळ्याचा वेल। या ठिकाणी खाली याला रताळे लागलेले असतील। आपण जर बघितले जर मला वाटतं हा डेव्हलपमेंट स्टेज मध्ये असेल। आता या रताळ्यासोबतच त्यांनी या ठिकाणी खरीपामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं होतं। सोयाबीन सोबतच तुम्ही जर बघितलं तर या बेडवर तुम्हाला हळद सुद्धा दिसेल। हळदच आहे ना, हा। तर अशा पद्धतीनं 4 फळपिकं आणि मिश्र पिकामध्ये 3 ते 4 अंतर्गत पिकं म्हणजे जवळपास एकाच वेळी एकाच शेतामध्ये 6 ते 7 पिकं घेता येऊ शकतात आणि ह्याचं हे सक्सेसफुल मॉडेल आहे। यासोबतच तुम्ही बघितलं तर याला शॉर्ट टर्म मध्ये पैसे, मिड टर्म मध्ये पैसे आणि लॉंग टर्म मध्ये पैसे मिळण्याचं हे एक मॉडेल आहे। ज्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना अगदी महिनाभरात पण पैसे मिळतात शॉर्ट टर्म पिकामधनं, जे की पालेभाज्या असतील किंवा लवकर ते 21 दिवसात येणारे पीक असतील जे की आपण बाजारात नेऊन विकू शकतो। दुसरा मुद्दा, तुम्हाला त्रिमासिक पैसे येऊ शकतात, 6 मासिक पैसे येऊ शकतात आणि वर्षाकाठी पैसे येऊ शकतात। आणि लॉंग टर्म जे आपण बघितलं तर आता सीताफळाची जी लागवड केली ज्यामध्ये तुम्हाला अगदी पुढची काही वर्षापर्यंत कंटिन्यू यातून उत्पादन मिळत राहणार आहे। सोबतच पपई तुम्हाला 1 वर्षभरामध्ये उत्पादन देणार आहे। शेवगा सुद्धा तुम्हाला 1 वर्षभरामध्ये उत्पादन देणार आहे। आवळा सुद्धा तशाच पद्धतीनं। आणि अशा पद्धतीनं एकात्मिक मिश्र फळपीक लागवड जर केली तर शेतकऱ्यांना एकाच शेतामधनं जास्तीत जास्त नफा कमावता येऊ शकतो।